हे नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत, छान चालला अभ्यास. मी योगेश सर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड पाहिलं. आज आपण बोर्डाला खूपदा कॉमनली येणारा प्रश्नाचा टाईप आहे रिडक्शन मेथड. याच्यावर मेनली खूपदा क्वेश्चन बघायला भेटतात. रिडक्शन मेथडवर 4 मार्कांना वर्ड प्रॉब्लेम येतात बाप्पा हो. परंतु मित्रांनो, खूप सोपं आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे. काय ऑपरेशन ऑन द मॅट्रिक्स. ऑपरेशन आपलं कापाकापीचं ऑपरेशन नाही बाप्पा, मॅट्रिक्सवरची ऑपरेशन तुम्हाला माहिती पाहिजे, जे तुम्हाला 2.1 मध्ये बेसिकली दिल्या गेले. थोडंसं ते बघूया, मग जाऊया आपण रिडक्शन मेथडकडे. करू स्टार्ट? यस सर नो? चलो बापू, हा असतो मॅट्रिक्स. हे आपण लास्ट टाइम बघितलंय. समजा इमॅजिन कर, तुला मी असं काय दिलं असतं 1 2 3 4. मला एक प्रश्न सांग, हा कोण? व्हेरी गुड, हा तुझा R1, तर हा कोण तुझा R2. या जोड्या समजून घे. बघ, हा R2 तर याचा हा कोण R1. हा R2 तर हा कोण R1. मग हा R2 तर याचा हा कोण R1. अरे सोन्या, हा जर गण्या तर ही कोण गणी. बरं, हा जर मन्या तर ही कोण मग मणी. मग ही जर मणी तर हा कोण मग तिचा मन्या. आता सर, हा पप्यात ही कोण त्याची असं नको विचारू, म्हणजे झालं असो. आता बघ सोन्यानो, काय होणार आहे, तर हे आहे असं दिलं. जर मी असं दिलं असतं R1 आणि R2 असं काहीतरी 2 ॲरो केले असते, तर याचा अर्थ असतो की R1 इंटरचेंज R2. सर म्हणजे काय रे, समजून सांग. हे इंटरचेंज म्हणजे काय रे, अदला बदल करणं. अदला बदल म्हणजे काय की ॲज पर द माय गरज, मला जशी गरज असेल त्याच्यावर मी काय करणार, जो R1 होता तो आता होणार कोण R2 लिहायचा, आणि जो होता R2 त्याला लिहायचं कोण R1. म्हणजे जिथे R1 आणि R2 आपल्याला बदलायचा असेल, याला म्हणतो आपण इंटरचेंजिंग ऑफ रोज. ओके, सपोज अजून एक गोष्ट घेतो मी. आता हे असं काहीतरी आलं असेल, समजा तुम्हाला असं दिलं, असं दिलं गेलं R1 मायनस R2. आता बघ, हे एक ऑपरेशन आहे, सध्या दिलंय, आपण ते बनवायचं शिकणार आहोत. डोंट वरी. आता बघ, याच्यात जो आहे ना पहिला कोण R1, तोच बदलणार, R2 बदलणार नाही. सर काय बोलतोय सांगतो, वेळ लोड घेऊ नको, फक्त शेवटपर्यंत बघ बाप्पा, कारण मेथडले IMP 4 मार्क्स डायरेक्ट. किती? 4 मार्क्स. हे बघ, हा R1, तर हा कोण त्याचा R2, गण्यागणी. ओके, R1 जो पहिले तो बदलायचा, म्हणजे इथं कोण बदलणार, R1 बदलणार. ओके, कसा बदलणार बघ, R1 बदलणार म्हणजे R2ला लिहून घ्यायचं असंच. R1 कसा बदलतोय, R1 मायनस R2. पहिला कोणी R1 3, याचा कोणी R2 -1. हा कोण R1, तर कुठे गेले, सॉरी, हां ओके. हा जर R1 तर याचा हा कोण R2, आणि काय मध्ये साईन मायनस. समजलं? बोल मग. 3 - 1 2 आणि 4 - 2 2. असे ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करावं लागतात. एका मार्क्सला तुम्हाला ते असे ऑपरेशन देतील आणि परफॉर्म करायला लावतील. कॉलम किंवा रोचे पण असतील. पण आता सध्या आपण बघतोय रिडक्शन मेथड, तर बेसिकली हे समजणं गरजेचं आहे. अजून एक सांगतो कसं असतं आणि कसं ते बनतं, ऐक. आता समजा मी जर असं म्हणालो बाळांनो की हा एक मॅट्रिक्स होता 1 3 2 1. मी असं म्हणालो की इथे मला काय हवं आहे 0. हिरो, इथे मला काय हवं आहे 0. मग मी काय करणार, डोकं वापरणार. काय वापरणार मी? डोकं. हा कोण आहे माझा R2, हा कोण त्याचा R1. R2 हा कोण त्याचा R1. मी यांच्यामध्ये तयार करणार एक रिलेशन. मी लावणार नाही बोललोय, मी तयार करणार बोललोय. समजलं का शाण्या? आता बघ, मला रिलेशन बनवायचं असं की मला याचा आन्सर भेटला पाहिजे 0. हा होता माझा R2 आणि हा होता माझा कोण R1. आता बघ, इथं जर आन्सर 0 हवंय, तर जो नंबर इथे तो इथे आणावा लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की या नंबरला पहिले 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हो की नाही? हो. आणि याच्यामध्ये काय द्यायचं, प्लस साईन. अरे सांगपाट्या, 3 + 3 काय होईल
6, तुला कोण हवा होता 0, म्हणजे इथं काय द्यायचं आपल्याला बेटा मायनस साईन. तर 3 - 3 काय बनणार 0. समजलं. तर बघ हा कोण आहे आपला R2. हे आलं पाहिजे तर ते जमेल, नाही तर जमणार नाही. नीट समजून घ्या, अवघड नव्हतं काहीच. R2 R1 लिहून काढला. इथं 3 ने का केलं, कारण हा नंबर सेम बनवायचा होता, तर ते काय बनतंय 0. इथे मायनस, हे मायनस, हा कोणी आणला मी आणला, हा आला 3R1. आपण काय बोललो मागा, जो पहिले तोच बदलणार, म्हणजे इथं कोण बदलणार R2 बदलणार. मग हे कसं बदलतं ते एकदा सांगतो आणि मग आपण जाऊया क्वेश्चनकडे. R2 बदलायचा होता R2 - 3R1. बघ आता 1 2 लिहून घेतला. कोण आहे R2 पहिला 3 -3 आणि याचा कोण आहे R1 1. सेम पुढचा कोण आहे R2 आता 1 -3 आणि याचा कोण आहे R1 2. समजलं. हा R2 हा त्याचा R1. 3 - 3 0, 3 2 6, 1 - 6 -5. अशा वेळेने आपण हे ऑपरेशन बनवायचे आणि असे 0 आणायचे. खूप सोपं आहे. एक एक्झाम्पल सांगतो, तर त्यापूर्वी रिडक्शन मेथडच्या 1-2 स्टेप माहिती पाहिजे. सगळ्यात पहिलं काम करायचं आहे रिडक्शन मेथडमध्ये बाळांनो, जे तुम्हाला दिलेले असतील इक्वेशन, हे इक्वेशन लिहायचे नेहमी ax = बीच्या फॉर्ममध्ये. यामध्ये बाळांनो हा जो ए होता ना, या एला म्हणतात कोइफिशियंट मॅट्रिक्स. काय म्हणतात कोइफिशियंट मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट असं लिहूया आपण. एक्सला म्हणायचं व्हेरिएबलचा मॅट्रिक्स. आता हे काय आहे ते तुम्हाला मी एक्झाम्पल एक्सप्लेन करतो, डोंट वरी. आणि बी असेल तुमचा बाळांनो कॉन्स्टंट मॅट्रिक्स किंवा कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स किंवा बोलूया मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. आता हे कसं घडतं ते ऐकायचं पूर्ण. करू सुरुवात. लक्ष द्या, आता खूप महत्त्वाचं एक्झाम्पल घेतो आपण. आता बघ, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय कोणती मेथड रिडक्शन मेथड. सांगू बाळांनो. बघा हे तुमचे 2 इक्वेशन. स्टेप नंबर 1 काय बोललो मी तुम्हाला, तुमचे इक्वेशन लिहायचे कोणत्या फॉर्ममध्ये ax = बीच्या फॉर्ममध्ये. मग सर कसं, हे असं बघ सर, कसं मास्टर म्हणेल तसं. मग इथं लिहायचं गिवन इक्वेशन इज इन द फॉर्म ax = b. ए म्हणजे काय रे गण्या, ए म्हणजे कोण होता, ए म्हणजे होता कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. ए सोन्या इथं बघ ह्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोण आहे कोइफिशियंट 3 लिहायचा, वायचा किती होता -1. इथे कोण आहे 4, किती व्हायचा 1. एक्स म्हणजे काय लिहायचं व्हेरिएबल, हा नेहमी कॉलम असतो, हा कॉलम मॅट्रिक्स असतो हा. आणि बी म्हणजे कोण कॉन्स्टंट, आणि हा पण कोण असतो कॉलम मॅट्रिक्स असतो बेटांनो. हा आला 1 आणि हा आला किती 6. आता काय करायचं, आता इथे किती रोज आहे बेटा, इथे फक्त 2 रो आहे, R1 आणि कोण बाळांनो R2. तर कोणत्या तरी एका रोचा एक 0 करायचा. आता बघ इथे रिलेशन लावणं अवघड आहे, थोडंसं जमतच नाही यांचं, पण इथं रिलेशन लावणं सोपं पडतंय मला. नीट बघ, हा 1 आहे, हा -1 आहे आणि मला काय हवं आहे आन्सर 0. कॉमन सेन्स आहे, हे दोन्ही ऑलरेडी सेम आहेच, फक्त मध्ये साईन द्यायचं आहे. मग इथं सांग साईन काय देऊ, प्लस की मायनस. मायनस, व्हेरी गुड, असा मारेन ना. हे जर मायनस दिलं असतं तर -1 + 1 किती बनलं असतं रे 2. तुला काय हवं आहे 0, म्हणजे इथं काय द्यायचं प्लस साईन, कारण जर प्लस दिलं असतं तर प्लस -1 आणि 1 - 1 0, म्हणजे तुला 0 भेटला असता. म्हणजे मी काय करतोय R2 बदलतोय. कसा बदलतोय मी R2 + R1, हो की नाही. बघ R1ला हात लावायचा का नाही, काय नियम आपला, जो पहिले तोच बदलायचा, किंवा जो बदलायचा तो मी पहिले लिहायचा, जो बदलायचा तो मी पहिले लिहायचा. R1ला हात लावायचा नाही. अय सोन्या इकडं R1ला हात लावू नको रे. हो, R2 बदलला. कसा बदलला, R2 मध्ये मी कोण ॲड करणार R1. 4 + 3 7 आणि 1 + -1 0. इकडे आलो 6 + 1 7.
बस काम संपलं. याने याला करायचं मल्टिप्लाय, खूप सिंपल आहे. याला करायचं एक्सने मल्टिप्लाय आणि याला करायचं वायने मल्टिप्लाय. काय होणार ते मग 3 × x 3x आणि वाय याला करायचं वायने मल्टिप्लाय, हा होईल -y. याला करायचं एक्सने मल्टिप्लाय, हा आला 7x. पण इथे कोण आहे 0 × कोण होईल y आणि 0 × y का असतो 0, लिहायची गरज नाही. इक्वल टू कोण बाळांनो 1 आणि 7 यांना करायचं इक्वेट, इथं लिहायचं ऑन इक्वेटिंग. मग बाळांनो 7x म्हणजे काय बनणार बेटा 7x = 7 आणि फर्स्ट होणार फर्स्ट सोबत इक्वेट 3x - y = 1. करेक्ट का. इथून x भेटतो आपल्याला 7/7 x = 1. ही व्हॅल्यू ठेवायची याच्यामध्ये 3 × 1. तुला हवा आहे y, साईन काय होतं पाय, जे होतं मायनस, हा गेला पलीकडे तो आला अलीकडे, हा होईल -1 = कोण y. 3 - 1 = y. सो y = 2. हे आलं आपलं ॲन्सर. तर सर्वांना 2/2 चा फंडा समजला आहे. हा एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करून बघा. मी थोडेसे मोठेवाले घेतो, जे डेंजरवाले 4/4 3/3 वाले घेऊया आपण. करू सुरुवात. शेवटपर्यंत बघायचं, प्रॅक्टिस करायची भाऊ. समजलं. वही पेन धपाधप प्रॅक्टिस करायची. 2 टाइम्स यू हैव टू सॉल्व. अंडरस्टूड. चलो देखो अभी यहाँ पर पहला वाला स्टेप है. हम देख रहे हैं कौन सा मेथड बेटा, मेथड ऑफ रिडक्शन देख रहे बेटा. क्या देख रहे, मेथड ऑफ रिडक्शन. ओ एक्स आहे की ओके, एक्स पलीकडे गेला बरं का, हा गेलाय थोडासा पलीकडे गेला आहे, सॉरी. गिवन इक्वेशन इज इन द फॉर्म. आपला पहिला स्टेप काय बाळांनो, ax = कोणचा, ax = b. ए म्हणजे काय, अरे एकटाचं बोलतो की रे, ए काय, हा कोइफिशिएंट. हां बोल मग. इथं x आहे बघ रे, इकडे किती आहे 1, इकडे किती आहे 3 1 3 3. ओके चलो. x किती आहे 1 4 4 1 4 4 1 3 4 1 3 4. इथे कोण x व्हेरिएबल कोण आहे x y z. 3 व्हेरिएबल 3/3 चा मॅट्रिक्स. b म्हणजे काय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे सोन्या, पहिला किती होता 12, नेक्स्ट किती बेटा 15 आणि लास्ट पण इज 13. ओके चलो. आता इथे काय बघ, इथे 3/3. मग काय करायचं, एखाद्या रोचा कोणताही रो असेल बाळांनो, एका रोचा 1 0 करायचा आणि एका दुसऱ्या रोचे 2 0 करायचे. पण 0 करताना लक्षात ठेवा, जर याचा x 0 झाला समजा, तर याचा x किंवा y 0 बनवायचा. इथं झेड बनवला तर थोडंसं ते किचकटपणा वाढेल. त्यामुळे कसं असतं मी सांगतो, ऐक आता पूर्ण. आता मला सांग, मला 2 0 बनवायचे आणि मला कॉमन सेन्स आहे. मी जर या R2ला नीट बघितलं, कशाला R2ला, हा माझा R2, हा माझा R1 आणि हा माझा R3. एक तर कळतंय ना यांचं रिलेशन काय रे, 1 1 मला हवा आहे 0. का लावू, प्लस की मायनस, मायनस. सेम पहिला आपलं सॉरी तिसरा R3 आणि R1ला पण सेमच दिसतंय फंडा. म्हणजे इथं आपण एका वेळेस 2 ऑपरेशन करूया. एक मी R3 बदलतो, R3 सॉरी पहिले R2 बदलूया, सॉरी हां R2 बदलूया, R2 - R1 आणि सोबतच आपण R3 बदलूया, R3 - R1. मग बाळांनो ऑपरेशन जर तुम्ही परफॉर्म केले, कुठंच R1 बदलत नाही, जो पहिला तोच बदलणार. मग R1 लिहून घेऊया 1 3 3. याला हात लावायचा नाही आणि इकडचा R1 कोण होता 12, त्याला लिहून घेतलं. ओके. आता बघ R2 - R1, हा R2, हा कोण त्याचा R1. 1 - 1 0, 4 - 3 1, 4 - 3 1. करेक्ट. R3 - R1, 1 - 1 0, 3 - 3 0, 4 - 3 1. बघ ह्या रोचा 1 0 होऊन गेला आणि नशिबाने या रोचे 2 0 ऑलरेडी होऊन गेले. म्हणजे आपलं काम संपलं, 4 मार्क्स भेटले. कारण याच्या पुढे 2च स्टेप राहिले आता फक्त. करू सुरुवात. चला ऐक. मग आता काय होणार, ओ सारी इकडे राहिलं बाप्पा. हां R2 - R1, R2 - R1 कुठे गेलो ते, हां 15 - 12 3 आणि 13 - 12 बिकम 1. हा आला तुमचा R3 - R1 आणि एक आला आपला R2 - R1.
आता काय होणार, याने याला करायचं मल्टिप्लाय, म्हणजे काय, याला करा एक्सने मल्टिप्लाय, याला करायचं वायने मल्टिप्लाय आणि याला करायचं झेडने मल्टिप्लाय. कसं बनणार बघ, 1 इंटू एक्स एक्स, 3 इंटू वाय प्लस 3y, 3 इंटू झेड प्लस 3z. सेम इथं 0 इंटू एक्स खड्ड्यात गेला, y इंटू 1 वाय, झेड इंटू 1 झेड, एक्स खड्ड्यात वाय खड्ड्यात राहिला कोण फक्त झेड इज इक्वल टू काय रे बाळांनो 12, 3 आणि कोण 1. आता इक्वेट करा फक्त. ऑन इक्वेटिंग तुला एक कॉमन सेन्सचा पार्ट कळतोय, झेड डायरेक्ट काय बनला रे 1, बरोबर ना. त्या पोझिशनशी कम्पेअर करायचा. झेड इक्वल टू 1 हा आला पहिला. सेकंड वाय प्लस झेड म्हणजे कोण होता रे बाळांनो आपल्याकडे, सॉरी हां, वाय प्लस झेड होता 3, याच्यामध्ये झेड आहे 1, तो हा 1 याच्यात ठेव बरं. वाय प्लस 1 इक्वल टू 3, वाय इक्वल टू 3 मायनस 1, वाय इक्वल टू 2. सिमिलरली हे म्हणजे कोण बाळांनो 12, काय एक्स प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12. तुला काय माहिती वे, तुला झेड माहिती आहे, तुला वाय माहिती आहे, ठेवून टाक बरं. हे बघ एक्स असात 3 इंटू कोण वाय, वाय होता पाय 2, हा आला 3, झेड किती बाप्पू 1, हा ठेवला 1 इक्वल टू 12. 12वीला एवढं जमलं आपल्याला. एक्स प्लस 3 2 जा 6 प्लस 3 इक्वल टू 12, 6 प्लस 3 9 गेला पलीकडे, एक्स इक्वल टू 12 मायनस 9, एक्स इक्वल टू 3. सो अशा वेळेने आपल्याला मिळालो एक्सची व्हॅल्यू भेटली, वाय पण भेटला आणि झेड पण भेटला. शेवटी फक्त एक छानसं स्टेटमेंट लिहा, हेन्स द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आर किंवा इज एक्स इक्वल टू 3, वाय इक्वल टू झेड इक्वल टू 1. सांगा बरं, हे अवघड आहे का, बिलकुल नाही. मग काय पाहिजे, शेवटपर्यंत नीट बघितल्यानंतर स्वतः करून बघायला पाहिजे 2 वेळा. उद्या जर पेपरला हा रिपीट झाला ना बाळांनो, जिथे बाकीच्या मुलांना 7, 5, 4, 3 मिनटं लागतील, 4 मिनटं लागतील, तिथं आपण 1.5 मिनिटात झाला पाहिजे. आपला वेळ वाचवायला पाहिजे. शेवटी तो मॅट्रिक्स आहे बाळांनो, वाटतो सोपा पण तेवढा सोपा बिलकुल नाही आहे. चला जाऊया. चला तर 3/3चा एक पुढचा क्वेश्चन तो की वर्ड प्रॉब्लेम आहे, खूप कॉमन वर्ड प्रॉब्लेम बाळांनो आपल्या बुकमध्ये बघायला भेटतात, जे की 3 ते 4 क्वेश्चन आपण बघू शकतो. तर एक विनंती करतो, एकदा सर्वांनी क्वेश्चन नीट वाचा बे. काय होतं बघा, इफ 3 नंबर्स आर ॲडेड, किती नंबर्स बेटांनो 3 नंबर्स. एक काम करा, सगळ्यात पहिले काम करूया आपण, लेट ते 3 नंबर्स कोण पकडायचे, 3 नंबर्स बी एक्स वाय अँड झेड. आता काय बघ, वर्ड प्रॉब्लेमचे 3 नंबरचे याचा एक अर्थ आहे 3 कंडिशन असणारे, त्या नीट लिहून घ्या, त्या व्यवस्थित लिहिल्या मग सोडवायचं. कोणत्या मेथडने, रिडक्शन मेथडने. चला बघ, 3 नंबर्स आर ॲडेड, देअर सम इज 2. हे 3 नंबर कोण आहे, एक्स वाय झेड. या तिघांना जर मी ॲड केलं तर एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 2. ही झाली माझी पहिली कंडिशन, समजली. आता ऐक पुढं, 2 टाइम द सेकंड नंबर, 2 टाइम द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड. 2 टाइम द सेकंड नंबर होता कोण वाय, सबट्रॅक्टेड कशामधून, वाच पुढे, फ्रॉम द सम ऑफ द फर्स्ट and third number. From the sum of the first and third number, x आणि z, फर्स्ट नंबर होता x, हा होता थर्ड नंबर, यांच्या समधून जर आपण हा नंबर मायनस केला तर आपल्याला किती भेटतं बेटा, वी गेट 8. हा आला 8. ह्याला छान लिहून घेऊया. पहिले कोण लिहायचा x, मग लिहायचा कोण y आणि मग लिहायचा कोण z इक्वल टू 8. हे आलं आपलं सेकंड इक्वेशन. आता वाचूया थर्ड. वाचा, if 3 times the first number is added to the sum of the second and third number, 3 times the first number म्हणजे 3x ॲड केला कोणामध्ये, added to the sum of the second and third number, we get 4. हे आलं इक्वेशन नंबर थर्ड. एकदा की हे इक्वेशन आले तर बाळांनो ते खूप सोपा वाटतं बे. हा क्वेश्चन 2019ला आलता बघा, किती सिंपल क्वेश्चन आहे, 4 मार्क्सचा. करू स्टार्ट. रिडक्शन मेथडची पहिली स्टेप काय असते बाळांनो, गिवन इक्वेशनला लिहायचं कोणत्या फॉर्ममध्ये, इज इन द फॉर्म ए एक्स इक्वल टू बी. ए म्हणजे काय रे बाळांनो, ए म्हणजे कोण, कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. कोण वेडा वाच बरं, एक्सचा वायचा आणि झेडचा कोइफिशियंट सांग. 1 1 1 1 1 1. करेक्ट. नेक्स्ट सेकंड इक्वेशन,
1 minus 2 1 1 minus 2 1 नेक्स्ट 3 1 1 3 1 1 करेक्ट. चलो बेटा एक्स म्हणजे काय व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आणि राजांनो बी म्हणजे कोण रे कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स. कोण आहे कॉन्स्टंट 2 8 आणि कोण आहे बाळांनो 4 2 8 आणि कोण 4. आपण शिकलो रिडक्शन मेथड काय करायचं एका रोचा 1 0 आणि एका रोचा 2 0 करायचा प्रयत्न करायचा. चला कसं करतात सांगतोय समजून ऐका. आता बघ इथं क्लिअर समजतंय की जर याच्यातून हा मायनस केला तर हा 1 0 होऊन जाईल सोबत नशिबाने हा पण 0 होईल. अजून एक कळतंय इथे पण 1 आहे इथं पण 1 आहे आणि इथे 2 1 आहे इथं पण 2 1 आहे हे डायरेक्ट 0 होईल. म्हणजे आपण जर ठरवलं तर कसं होईल बघा ऑपरेशन. पहिलं काय होईल अबे वन हा R2 आहे बाळा हा R2 तर हा कोण आहे आपला R1 आहे. मी कोण बदलणार आहे R2 हा होईल R2 बदलूया R2 मायनस कोण डायरेक्टली R1 आणि सोबतच R3 पण बदलूया R3 मायनस R1 म्हणजे आपलं काम जास्त सोपं होईल आणि आपला वेळ वाचेल. चल ऐक आता कसं R2 कुठेही बदलेल का हो R1 कधीच बदलणार नाही. मग R1 लिहून घेऊया 1 1 1 हा आला बाळांनो आपल्याकडे x y z आणि इकडचा जो होता R1 तो कोण आहे बाळांनो तो होता की ते आपला 2 जो बदलणार नाही. आता बघ पहिलं कोण चेंज करतोय आपण R2 कसा R2 मायनस R1 पहिला कोण R2 1 1चा हा कोण झाला R1 गण्या तर गणी 1 minus 1 0 minus 2 minus 1 minus 3 आणि 1 minus 1 परत 0 हे बघ 1 minus 1 0 1 minus 1 0 आणि minus 2 minus 1 minus 3 याला 0 minus 3 आणि 0 खतम. चलो नेक्स्ट R3 minus R1 3 minus 1 2 1 minus 1 0 1 minus 1 0 तर हा आपला बेनिफिट काय झाला बाप्पा आता हां सॉरी कुछ तो हुआ है ओके 2 0 काहीतरीच घडलं आपलं एकच मिनटा बाळांनो फक्त हो 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 येतो आहे काम नाही आपल्याला ना या आपलं चला सॉरी हां ओके. सो गाईज आपण कुठे आलो होतो R3 minus R1 R3 minus R1 3 minus 1 2 1 minus 1 0 1 minus 1 0 केले का ते मी हो इथे आला 1 0 R3 minus R2 minus R1 8 minus 2 6 आणि 4 minus 2 2 6 आणि कोण बेटा तो 2 6 आणि हा आला आपला 2 बस आपलं काम सोपं झालं. कसं बघ याला जर आपण केलं बेटा मल्टिप्लाय तर हा काय बनणार आता x याला एक्सने करायचं याला करायचं वायने मल्टिप्लाय आणि याला करायचं झेडने मल्टिप्लाय. याला करायचं एक्सने पण 0 होता खड्ड्यात गेला फक्त कोण उरलाय वायचा माणूस. याला केलं वायने मल्टिप्लाय हा बनणार -3y. सेम इथं वाय झेड 0 फक्त कोण होता एक्सचा माणूस होता याला केलं एक्सने मल्टिप्लाय हा बनणार 2x इक्वल टू कोण होतं 2 6 आणि किती बाळांनो 2. याला सॉल्व करा डायरेक्ट कम्पेअर करा बाळांनो क्लिअर समजते. ऑन इक्वेटिंग काय होणार सोन्यांनो बघा बरं 2x म्हणजे कोण आहे बेटा 2 2x इक्वल टू 2 2 कॅन्सल x इक्वल टू 1 सेम -3y म्हणजे कोण आहे सोन्यांनो 6 सॉरी मग जे हा काय बनणार गेला डिवाइड तर y इक्वल टू -6/3 y इक्वल टू -2. सिमिलरली बाळांनो x प्लस वाय प्लस झेड म्हणजे कोण म्हणणार x प्लस वाय प्लस झेड म्हणजे काय बनणार 2. याच्यामध्ये तुला x माहिती आहे तुला वाय माहिती सॉरी हां 1 - 2 प्लस झेड इक्वल टू 2 कर सॉल्व लवकर 1 - 2 -1 प्लस झेड इक्वल टू 2 हा गेला पलीकडे झेड इक्वल टू प्लस 12 झेड इक्वल टू 3 ये तो एक्स किती आला मित्रांनो पुढील एक्स इज 1 वाय इज -2 आणि झेड इज 3. 4 मार्क्सचा क्वेश्चन होता सोपा होता मित्रांनो लय अवघड नव्हता पण प्रॅक्टिस करा प्लीज ओके. अजून एक क्वेश्चन घेतो 2000 2024ला आलता 4 मार्क्सला. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन युजिंग रिडक्शन मेथड सेमच क्वेश्चन आहे. चला करूया स्टार्ट. नंबर 1
सगळे इक्वेशन छान लिहून घेऊया अगोदर. बघा, गिवन इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6. इथं बघ एक्स नाहीचे, ओके. वाय झेड आणि कोण आहे 11. वाय प्लस 3z इक्वल टू 11. इथं कॉन्स्टंट नाही आहे आणि वाय गेला आहे लोकांच्या घरात. याला घेऊन या आपल्या आपल्या घरी. म्हणजे हा होणार एक्स मायनस 2y प्लस झेड इक्वल टू किती बाळांनो 0. चला, सो स्टेप नंबर 1, गिवन इक्वेशन इज इन द फॉर्म एक्स इक्वल टू बी. हे ए म्हणजे काय रे बेटा? ए म्हणजे कोण? कोइफिशियंट लिहायचे. बोल लवकर. 1 1 1. बी म्हणजे काय? सॉरी, नंतर काय बेटा? एक्स नव्हता 0, वाय होता 1, झेडचा होता 3. नंतर काय सोन्यांनो? 1 मायनस 2 आणि कोण 1. व्हेरी गुड. एक्स वाय झेड. व्हेरी गुड. इथे आलो. हां, 6 11 आणि कोण आला 0. आता बघ काय रूल आपला? एका रोचा 1 0 आणि एका रोचे 2 0 आपल्याला बनवायचे, हो की नाही? मग सांग काय होईल? एक काम करा ना, याला 0 करून घ्या, लगेच आपलं काम इझी होऊन जाईल, हो की नाही? R3 मायनस R3 बदलूया आपण. R3 मायनस R1 काय होणार? R1 लिहून घेतला, सॉरी R1 लिहून घेतला, R2 लिहून घेतला, R3 बदलूया. R3 मायनस R1, 1 मायनस 1 0, मायनस 2 मायनस 1 मायनस 3, 1 मायनस 1 0. ओके. आता एक्स वाय झेड असाच ठेवला. इथे बघ पुढे काय बेटा? 6 असाच ठेवला. हा पण असाच ठेवणार कारण आपण बदलतोय. R3 मायनस R1, 0 मायनस 6 मायनस 6. ओके. आता बघ प्रॉब्लेम कुठे झाला आहे? हे 2 0 झाले पण यांच्याशी रिलेटेड हा 0 आहे. हां चालणार नाही. मला आयदर यातला एक जण 0 पाहिजे तरच माझं ॲन्सर हे मला पॉसिबल आहे, नाही तर पुढे इक्वेशन बनवा आणि त्याला सॉल्व करा. ओके. चला, जर डायरेक्ट ठरवलं की इथंच खेळायचं तर कसं होणार ते सांगतो. एकच मिनिट. हां, याला किंवा याला 0 करायचे. याला 0 करणं जास्त इफेक्टिव्ह मला. हा होता 1 आणि हा होता -3, पण तो त्रास देणार तुम्हाला राजांनो, का तो 0 करायला गेला तर तुम्हाला जीव घेणार आहे तर फिक्स झाले आता. ओके. पण तरी काय एवढं अवघड नाही आहे. जर मी या इथं बघा ना, हा 1 आहे, हा -3 आहे आणि मला पाहिजे काय ॲन्सर 0. म्हणजे मी या 1ला 3ने जर केलं मल्टिप्लाय आणि म्हणजे दिलं प्लस साईन तर जमेल की नाही? हां, 3 × 1 3, -3 बरोबर कोण भेटणार 0. म्हणजे काय करूया आपण R2लाच चेंज करूया. कसा चेंज करायचा? R2ला करतो आपण 3ने मल्टिप्लाय करायचं. इथं 1 आहे, 1ला केलं 3ने मल्टिप्लाय आणि मध्ये दिला आपण कोणतं साईन मिळालो? प्लस साईन आणि आपण ॲड केला कोण? R3. कळलं? सो बघ आता 1 1 1 असाच ठेवला. R3 आपण चेंज करत नाही आहे, त्याला असंच ठेवला. R2 आपण चेंज करतोय 3R2 प्लस R3. पहिला जर आपण चेक केला, जस्ट समजावं म्हणून लिहितो साईडला मी, काय पहिला कोणी R2 आपला 0 प्लस, बघा सॉरी इथं ठेवतो ना, हां 3 × 0 प्लस R3. याचा कोणी R3 बेटा 0, तर याचं बनलं ॲन्सर किती वेळानो 0. पुढचा जो R2 होता तो होता 1, याला करा 3ने मल्टिप्लाय, 3 × 1 प्लस ॲड करा R3 प्लस आला हा -3, 3 - 3 बिकम हा आला 0. पुढचा कोणी बाळांनो आता R2 तो होता 3 × R2 होता 3 प्लस कोणाला R3 होता 0, 3 × 3 9. ओके. तसंच जे आपण इथे परफॉर्म करतोय तेच बाळांनो आपल्याला इकडेही करता आलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. भरपूर मुलं हे करत नाही मग चुकतात. हा आला 6, हा आला -6 कारण आपण R2 बदलतोय. पहिला बघ 3 असतात, पहिला R2 हा होता आपला R2 जो होता 11 प्लस याच्यामध्ये आपण R3 ॲड केला होता -6. 11 × 3 33 -6 किती बनलं बाळांनो? हे 3 27 हे तुमचं बनणार ॲन्सर. आता आपलं काम संपलं.
याला याने करायचं मल्टिप्लाय. तुम्हाला मी जुगाडा बोललो होतो बाप्पांनो, एक्स वाय झेड, याला एक्सने करायचं, याला वायने, याला झेडने करायचं. सांगा मग काय होईल ते, एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके. सेकंड बघ, एक्सवाला कॉमा ते, वायवाला कॉमा ते, उरला को फक्त झेडवाला. 9 इंटू झेड इक्वल टू 27. 9 इंटू झेड 9z. आता आलो इथे, एक्सवाला कॉमात, झेडवाला कॉमात, उरला कोण वायवाला. मला करा 3 ने मल्टिप्लाय. -3 इंटू वाय -3y इज इक्वल टू काय, वरती पाय. दिसत आहे का तुला काहीतरी? तुम्ही साईडला वा गिरिराजा हो ते बघ, शांत बस. हां राजू, 627 आणि कोण बेटा -6. 627 आणि कोण बाळांनो -6. करा इक्वेट केलं तर बाळांनो तुम्हाला क्लिअर समजतं राजांनो आणि राजींनो. काय -3y म्हणजे कोण, -6. -3y इक्वल टू -6. सो y इक्वल टू मायनस कॅन्सल, 6/3. y इक्वल टू वॉट 2. सिमिलरली 9z म्हणजे कोण, 9z इक्वल टू 27. z इक्वल टू 27/9. z इक्वल टू 3. तसंच पहिलं म्हणजेच पहिलं जे होतं कोण, एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 9. ओ माय गॉड, चुकलं माझं. 6 एक्स, अरे सोन्या वाय किती होता बे 2 आणि झेड होता 3. या ठेवूया, वाय होता 2, झेड होता 3, राहिला 6. ऐसा हुआ का. ओके. 2 + 3 5 इक्वल टू 6. हा गेला पलीकडे, 6 - 5 आणि x इक्वल टू 1. सो बाळांनो x आला 1, y आला 2 आणि z आला 3. इमॅजिन करा हा प्रश्न किती सोपा होता. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. प्लीज एकदा नीट परत एकदा होता रिपीट बघा, स्टॉप करून बघा, एक एक स्टेप समजून स्वतः ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. आणि तुम्हाला एक सांगू का, महाराष्ट्र बोर्डने 2024ला हा प्रश्न देताना खूप भारी गेम केला. कसा गेम केला ऐक. हा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे, आपल्या मिसलिनियस एक्सरसाइजचा वर्ड प्रॉब्लेम आहे. त्यांनी हा दिलाच नाही, त्यांनी याच्यामधून त्या तिन्ही कंडिशन दिल्या बनवून ह्या अशा पुढे त्या या तीनही कंडिशन ज्या आहे ते याच वर्ड प्रॉब्लेमच्या होत्या. कळला का नाही. पुढच्या वेळेस जर वाटलं तर हे देतील, बसा बोंबलत. क्वेश्चन सेमच द्यायचा, 24चा क्वेश्चन 25लाच द्यायचा, 25चा 26लाच द्यायचा. फक्त काय करायचं, इथं जर असं असेल पुढे गेलं ते असं असेल तर इथं असं द्यायचं आणि मुलांना कन्फ्यूज करायचं. त्याच्यामुळे लोड घेऊ नका, हे खूप सोपं आहे बाळांनो. फक्त एक रिक्वेस्ट करतो की जे तुम्हाला मी शिकवतो बाळांनो ते प्लीज तरांनी प्रॅक्टिस करा. हा एक क्वेश्चन आहे, हा घरी ट्राय करा. एकदा होतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली काय करायचं होतं. इथे बघ, सम ऑफ द कॉस्ट ऑफ द वन बुक ईच ऑफ मॅथ्स, फिजिक्स आणि कोण बेटा 3, केमिस्ट्रीचं. मॅथ्सचं पकडायचं x, फिजिक्सचं कसं फिजिक्सचं पकडायचं y आणि केमिस्ट्री पकडायचं z. या सगळ्यांची जी कॉस्ट आहे एका बुकची ती पकडली आपण x, y आणि z. त्यांनी दिलेल्या कंडिशन वाचायच्या. सम ऑफ द कॉस्ट ऑफ वन बुक किती होती बेटा, ती कॉस्ट 210. एका बुकची कॉस्ट आपण काय पकडली, XYZ, म्हणजे आला x + y + z इक्वल टू वॉट 210. हे आलं आपलं पहिलं इक्वेशन. पुढे वाच, टोटल कॉस्ट ऑफ अ मॅथमॅटिक्स. अ म्हणजे एक बुक ज्याला पकडतो आपण x. 2 फिजिक्स, एकाला किती पकडले आपण y. 2 बुक होते म्हणजे आलं 2y. नेक्स्ट अँड अ केमिस्ट्री म्हणजे कोण रे बाळांनो z. ही होतं की बेटानो 240. त्यानंतर अल्सो टोटल कॉस्ट ऑफ अ मॅथ्स, परत ते झालं x. 3 बुक्स ऑफ फिजिक्स म्हणजे 3y अँड 2 बुक्स ऑफ केमिस्ट्री म्हणजे 2z इज इक्वल टू 300. हे खूप सिम्पल आहे सोडवायला, कारण इथे ऑलरेडी x आहे. तर इथं R2 - R1 आणि R3 - R1 केले की तुमचं भरपूर काम इझी होणार आहे. तर आय होप तुम्हाला सर्वांना रिडक्शन मेथड चांगली समजली असेल.